नाही बाबा, मला कोणाचं काही ऐकायचं नाही. माझं पण ऐकणार नाहीयेस? नाही बाबा, तुम्ही तर प्लीज काही बोलू नका. अरे हा डार्क रंग, हा फेंट रंग. पण यांच्या चेहऱ्याचा रंग का उडालाय? दादा दादा दादा, अरे झालंय काय ते तरी सांग. मी सांगतो. नाही 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 बाबा प्लीज एवढं करा की तुम्ही काही बोलू नका. ठीक आहे, काही बोलत नाही मी. ग्रेट. आला दादा, तुमची बॅग ठेव तिकडेच. भांडणाचं प्रकरण भलतंच तापलेलं दिसतंय. आता यावर फक्त जुईच मार्ग काढू शकते. चला, बॅगेतून प्रवास करण्याची हौस पण भागली. टीव्ही, तुझी साफसफाई मी नंतर करते. आधी कपडे आवरून घेते. कळलं का टीव्ही? अयो, आला दादाची बॅग. मी तुला जरा बाजूला ठेवते. संध्या! मी काय नाही केलं. संध्या, अगं आलापची बॅग आहे ना, मी ठेवते. नाही, ती इथंच ठेवायला सांगितली त्यांनी. पण मी ठेवली तर काय हरकत आहे? नाही, पण ती इथंच ठेवायला सांगितली त्यांनी. मी ठेवते ना. नाही, मी ठेवते. संध्या, ताईंना सांग बॅग माझी आहे, मी ठेवेन. संध्या, तुझ्या दादांना सांग बॅग माझ्याकडे मीच ठेवेन. संध्या, ताईंना सांग मला कोणाचं ऐकायचं नाहीये. संध्या, तुझ्या दादाला सांग मला कोणाशी बोलायचं नाहीये. संध्या, माझी बॅग मला द्यायला सांग ताईंना. माझी पण बॅग आहे. अरे माझी बॅग आहे, तू काय करणार? मला हवी आहे. माझ्या वस्तू आहेत, तू काय करणार? मला पण हवी आहे. माझं पण अधिकार. दाद्या, अरे 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 काय करताय? अरे पण माझी बॅग घेऊन काय कर? अरे मला माझी हवी बॅग आहे दे मला. ना. अरे माझी हवी. मंदिरात गेलेली मालती परत घरी यायच्या आधी हे भांडण सोडवलं पाहिजे. हा ना, हे खेळतच बसलो. ए दाद्या, दे माझी अरे नाही. माझी आई, जुई, आलाप. अरे माझी बॅग दे जुई. माझी बॅग दे जुई. जुई, ती माझी बॅग आहे. जुई, हे म्हणजे तर पकडापकडीच खेळायला लागलेत. आपण आपली कामं केलेली बरी. अगे संध्या, गाठोड बांधू नकोस. चला, तुम्हाला धुवून टाकते. जुई, माझी बॅग दे मला. मी नाही देणार बॅग. अगं, ही माझी बॅग आहे, तू काय करणार घेऊन? मला हवी आहे ना बॅग. अगं, तू वेडीस का? माझी बॅग आहे ना ती. मला हवी आहे. नाही नाही बघ जुई, माझी बॅग आहे, ती मला दे. तू बोलू नकोस माझ्याशी. कट्टी कट्टी. अगं, अजून किती कट्टी? माझी बॅग दे मला. अजून कट्टी. मला माझी बॅग हवी. माझी बॅग हवी आहे मला जुई. मी नाही ना देणार. प्लीज माझी दे ना बॅग. अगं, तू काय करणार बॅग घेऊन? अगं प्लीज मला माझी बॅग दे. नाही, मला दे. नाही, दे. नाही. मला माझी बॅग दे.
तुला लागलं नाही? नाही. तू ओके आहेस ना? हो. सुई, आपल्याला एकमेकांची किती काळजी आहे ना? मग आपण का भांडलो एकमेकांशी? पुन्हा एकमेकांच्या जवळ येण्यासाठी. आय एम सॉरी. मी पण सॉरी. नौटंकी. हे फिल्मी. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काय करायचं यांचं? चला असो, ऍटलीस्ट तू मेमेवरून तू मी आपण वर तर आले. भांडण काय यांचं करावं काय काम? काका 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 अरे हे भांडण भांडण मिटलं 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 म्हटलं. हा हे बघा काका, सगळं सेट झालंय. आता आपण जाऊया. ओके? ह्यांचं म्हणजे कसं आहे ना, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. अरे यावरून मला एक गाणं आठवलं. आता बाहेर जायचं ना जरा. मी दोन वेळा ऐकून नाही जा. पटकन लेट होते काका, पटकन जातो मी. हा बाय बाय. माझं गाणं म्हटलं की सगळ्यांनाच बाहेर जायचं कसं आठवतं अचानक काय माहिती. एक सांगू? काय? मला असंच तुझ्या जवळ राहावंसं वाटतंय. नको. का? बाबा काय म्हणेल? बाबा? अरे म्हणजे आई बाबा किंवा अजून कोणीतरी आलं तर काय म्हणतील ना? त्यात दरवाजा पण उघडाच आहे. तू नेहमीच सगळ्यांचा विचार करतेस ना. मला मी देसाईंची सून आहे म्हणून मला विचार करावा लागतो. सो आता तू लवकर उठ, नाहीतर खरंच कोणीतरी येईल. ओके याला तू बाहेरून आलायस ना, तर पटकन फ्रेश होऊन घे. ओके. आता का बॅग हवी आहे? अगं तू अजून बॅगेवरच अडकून आहेस. बरं जुई, तू प्रेम करतेस ना माझ्यावर? तुझ्यापेक्षा जास्त, म्हणूनच तर भांडले ना हक्काने. अगं मग ओळख ना काय झालंय ते. आला आता नो रोमॅन्टिक पणा. हा चल फ्रेश हो लवकर. हमारा कुछ आपके पास है आपका दिल वो तो हमारे ही पास है. और हमारा नॅपकिन. नॅपकिन? बॅगेत नॅपकिन आहे, तोच घेत होतो. तू बॅग नको. का? तू दुसरा नॅपकिन घे. अगं बॅगेतला नॅपकिन वापरलेला नाहीये ना, म्हणून तो घेत होतो. अरे पण तो सगळीकडे फिरून आलाय ना, सो तो नको युज करूस. तू फ्रेश व्हायला जा, मी दुसरा नॅपकिन काढून ठेवते. अगं दुसरा कशाला घ्यायचा? दे ना, बॅगेतलाच घेतो. नको बोलले ना. अगं हाला आपलं परत भांडण होईल. नाही नाही नको नको, नाही तर जाशील परत आई बाबांकडे. ठीक आहे चल, मी फ्रेश होऊन येतो. हो जुई, अगं नॅपकिन काढून ठेव. हो. बाबा आला बाहेर यायच्या आधी तू बाहेर निघून जा. हा येतोयस ना बाहेर, पण लवकर बाहेर ये. बाबा 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 बॅगेत नाहीये. मग बाबा गेला कुठे? सारे ग सारे ग सगळं जड झाले. सगळं जड. वा चांगले जमले. चांगलं जमलंय ना? मग अजून एक ऐक. नाही मला कपडे वाळू घालायचे. या गाठोड्यातलं चादर आणि बेडशीट लॉन्ड्रीत द्यायचंय. तुम्ही काय करा, याला गारे गार ऐकवा. गारे गार नाही ग, सारे ग म. हा तेच ते. सारे ग म. मला बाहेर काढा रे.
सारे गडबड. या गाठोड्यात कोण लपलंय? कपडे विस्कटून माझं काम वाढू नका. आधी जीव घुसमटतोय त्यात ह्यांचं गाणं. अरे देवा. बाबा कुठे गेला? हा रस्त्यातच बॅगेतून बाहेर नाही ना आला. अरे हा रस्त्यात नाही, हा घरात आलाय. संध्या, हो संध्या, मला माहितीये तू काही नाही केलंयस. संध्या, जी काही भांडणं झाली ती नवरा बायकोंमध्ये झाली. ते तुझी काय चूक? जुई बाळा, पण ज्याची चूक झाली त्यांनी माफी मागितली आणि भांडण मिटलं ना. हो. नाही, पण नक्की चूक कोणाची होती आणि माफी कोणी मागितली? दोघांनी. वा वा वा. अरे ह्याला म्हणतात सूर जुळणं. हो. बर, असो. जुई, काय झालं बाबा? घरी कळून टाक इथे सगळं ओके आहे ते. हो. नाही तर उगीच कायलाची टेन्शन घेतील. त्याच्यामुळेच तर टेन्शन आलंय. काय? तेच की बाबा टेन्शन घेईल त्याचं टेन्शन आहे. पण ते अचानक गेलेत कुठं? घरातच आलाय. काय? म्हणजे बाबा घरातच होता, पण तुम्ही पटकन निघालात ना, म्हणून त्याला बाहेर पडताच नाही आलं. पण बाहेर पडू नकोस म्हणजे झालं. बरं, ठीक आहे ठीक आहे, पण आठवणीनं सांगा. हो. हे गाठोडं राहू दे माझ्याकडे. कशाला? आणा इकडे ते. अगं या धुण्याचे कपडे आहेत ना. जी, अगं काय चाललंय तुमचं? मी आहे त्यात. माझं काय तसं सँडविच करताय? अरे पोरींवर काय चाललंय? अगं काही नाही बोलणार त्या. नको काही. अगं काही बोललं तर मी आहेच ना. नको काही. आई 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 गो, आई गो, आई गो, आई गो. जोईताई मागवा, साप आहे. काय उभे ओरडतेस? कुठे साहेब? हो, काही सांगते आपलं कुठे साप? अरे हा साप. मी तुझं काय वाकड केलंय? मला सोड. मी सोमवारी 1 लिटर दूध देतो. 1 लिटर. साहेब, त्याच्यासोबत व्यवहार करत काय बसलाय? बाजूला वा. ए बाबा तू जा लवकर. काय? काय? देवा वाचव रे लवकर. देव नाही, आता आपणच आपल्याला वाचवणार आहेत. ए साप, तू आमच्या घरात का सारखं सारखं येत असतो रे? थांब, तुझ्याकडे बघते. बाबाच्या अंगावर पाणी टाकलंय, म्हणजे तो आता त्याच्या मूळ रूपात येणार. चला, तू कुठं गेलाय ते बघूया. कशाला गेला असेल तो? अगं नाही जात तो, परत परत येतो. हा बरोबर आहे, बरोबर आहे. तो बाहेरच कुठेतरी लपून बसला असेल तर. म्हणून म्हणते चला बघूया. नाही नाही थांबा, तो जर लपला असेल तर आपल्याला कसं दिसणार? आपण बाहेर जाऊन काय फायदा ना? तो त्याच्या वाटेला गेला असेल, आपण आपल्या वाटेला जाऊया. हा चला. नाही, त्याच्या अंगावर मी पाणी टाकले, तो गडबडला असेल. चला बघूया.
कैलाशजी पाणी तर आपण सापावर ओतलं होतं. बाबा कसे भिजले? आणि साप कुठे आहे? तुम्हाला त्या सापाने काही केलं तर नाही ना? बाबा काय? माधव साहेब, त्याचं काय झालं तुम्हाला माहितीच आहे ना की जुई आणि आलापचं भांडण झालंय, म्हणून तुमच्या मागोमाग मी येत होतो. दरवाजाजवळ आलो आणि दहीहंडीला भिजवतात तसं पाणी अंगावर आलो अचानक. सॉरी, मी ते सापाला भिजवायला गेले होते. आम्ही सापाला शोधायला म्हणून बाहेर आलो आणि तुम्ही भेटलात. साप आला होता? साप आला होता? हो. मग तो ज्या वाटेने आला असेल त्या वाटेने परत गेला असेल. जाऊ द्या, तुम्ही आमच्या हॉलच्या वाटेने या. सॉरी, म्हणजे या ना आत या. नाही नको. अहो बाबा भिजल्यात तुम्ही, या ना आत या. बर. पण तो साप तो आत येतोय. काय? बाबा आत येतोय ना. सो आधी बाबा नंतर साप. हो हो. जुईचे बाबा? मुलीच्या घरी आपलं भांडण झालंय तरी तुम्ही तिच्या घरी येता? हो, काय बोलणार तुम्हाला? वहिनी, जुई, माधव साहेब, मला असं वाटतंय की मी घरी येण्याची ही वेळ नाही. निघतो. जुईचे बाबा आपल्या दारात आले होते, हे आईंना कळलं पाहिजे ना. आई, का आले होते ते आपल्या घरात? ते नाही, तो साप एकच होता. मी जुईच्या बाबांबद्दल बोलतेय. अगं हे जाऊ दे, ते काय एवढं महत्वाचं नाही, पण तो साप पुन्हा आपल्या घरात आला तर हे महत्वाचं. आणि आई तुला सांगतो तो एक मिनिट, सापाबद्दल आपण नंतर बोलूया. चला मग विषय मिटला. चला वा वा, बरं झालं. चला विषय मिटला. प्राजक्ता, एक कप चहा देतेस का? हो बाबा. एक मिनिट, 2 दिवसांपूर्वी आपल्या घरात काय झालं होतं माहितीये ना? हे संध्यामुळं 2 दिवसापूर्वी तिने चहामध्ये अजिबात साखरच टाकली नव्हती. प्राजक्ता, यापुढे चहा तू करत जा. हो, मी चहाबद्दल बोलत नाहीये, मी जुईच्या बाबांबद्दल बोलतेय. अगं आई, ते जुईचे बाबा आहेत, ते कधी ना कधीतरी घरी येणारच ना. आला, त्यांच्यासारखी फसवी माणसं आपल्या घरात येऊ नये असं मला वाटतं. हा, बाकी तुमचा काय निर्णय असेल तो तुम्ही ठरवा. माझा निर्णय ठरलाय, 1 कप चहा. तू काय घेणार आहेस? चहा, कॉफी, काही? मी काही घेणार नाहीये. हा तिकडे. अगं, मी आईंच्या बाजूने. अरे बापरे, म्हणजे आता चहा नाही देणार? देणार ना, पण बाबा आता विषय सापाचा नाहीये, जुईच्या बाबांचा आहे. बस झालं, तो विषय थांबवा आता. त्याच्यामुळे आणखी परत गोंधळ नको. आधीच त्या सापामुळे घरात बरेच गोंधळ झाले, नाही काय ग मालती? मी सांगते. तो साप घरात येण्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल. मला ना एक प्रश्न नेहमीच पडतो, म्हणजे आधी कधी आपल्या घरात साप दिसलाच नव्हता, पण जुई जेव्हापासून तू लग्न करून या घरात आली आहेस ना, तेव्हापासूनच साप का दिसतो ग? 1 मिनिट. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा एक माणूस आहे, मिस्टर धरपकड. मी उद्याच त्याला बोलवतो.